आपल्या हक्काचं व्यासपीठ। ऊस आमचा, ऊस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। या कारखानदारांचं करायचं काय? खाली मुंडे वर पाय। या कारखानदारांचं करायचं काय? खाली मुंडे वर पाय। ऊस बिले न देणाऱ्या कारखानदारांचा धिक्कार असो। ऊस बिले न देणाऱ्या कारखानदारांचा धिक्कार असो। खाली मुंडी वर पाय। या कारखान्यांचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। भाजप सरकारचा धिक्कार असो। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो। खासदार राज शेट्टी साहेबांचा विजय असो। 2 महिने झाला अजूनही बिल मिळालं नाही। तुम्हाला कायद्याने बंधनकारक काय आहे? 14 नाही देणार किती? आता काय तसं एक रुपये FRP ही मिळालीच पाहिजे हीच मागणी आहे। पुढे FRP चालणार नाही नाही। नाही, हे देणार हे महत्वाचं नाही। देणाऱ्यापेक्षा तुम्ही आजपर्यंत दिलं का नाही? तुम्हाला आज कायद्याने 60 दिवस झालेत पण तुम्ही आता लांबड लावली कशासाठी मला तर सांगा ना। तुम्ही 3 महिने झाले कारखान्यात साहेब हो डिपार्टमेंट साहेब जगाल साहेब इकडे या. ते कायदा काय माहितीये का? तुम्ही आता देणार आहे का नाही देणार आहे? काय करणार आहे? कायदा काय आहे? 14 दिवसात हे दिलं नाही तर 15% व्याजानं तुम्हाला पैसे देणार आहे का आम्हाला? तसं ठरलेलंच आहे आणि FRP जर 14 दिवसात नाही दिले तर 15% व्याज द्यावं लागणार। ऑक्टोबरपासून कारखाना सुरू झाला 3 महिने होऊन अरे कोण म्हणताय देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही। FRP न देणाऱ्या कारखान्यांचा FRP न देणाऱ्या कारखान्यांचा एक रकमी FRP मिळालीच पाहिजे। एक रकमी FRP मिळालीच पाहिजे। अरे कोण म्हणताय देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही। ऊस आमच्या घामाचा, नाही कुणाच्या बापाचा। अरे ऊस आमच्या घामाचा, नाही कुणाच्या बापाचा। खासदार राज शेट्टी साहेबांचा अरे कोण म्हणताय देत नाही? ऊस आमच्या घामाचा। साहेबांनी थोडा राग विसरू बसवायला लागेल। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खासदार राज शेट्टी साहेबांचा अरे कोण म्हणताय देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणताय देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही। एक रकमी FRP मिळालीच पाहिजे। एक रकमी FRP मिळालीच पाहिजे। FRPची तोडमोड करणाऱ्या या साखर कारखानदाराचा FRPची तोडमोड करणाऱ्या साखर कारखानदारांचा कोण म्हणताय देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही। आज आपण इथं सगळे जमलोय ते एक रकमी FRP घेण्यासाठी जमलोय। याच्या अगोदर कारखानदारांनी कुलूप लावून मस्त चावी दाखवा। दावा कशाला? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खासदार राज शेट्टी साहेबांचा खासदार राज शेट्टी साहेबांचा ऊस आमच्या घामाचा कोण म्हणताय देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही। ऊसाची एक रकमी FRP न देणाऱ्या कारखानदारांचा या कारखानदारांचं करायचं काय? सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन 2 महिने झालेले आहेत, परंतु हे 2 महिने होऊनही कोणत्याही कारखान्याने FRP प्रमाणे दर दिला नाही। काही कारखान्याने मागच्या 4-5 दिवसामध्ये FRPचे तुकडे करून 80% बिलं शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केलेले आहेत। FRP 14 दिवसात देणे कायद्यानं बंधनकारक असताना एका बाजूला सरकार या कारखानदारावरती कोणतीही कारवाई करत नाही आणि कारखानदार मात्र सर्रास हा कायदा तुडवतो आहे। म्हणजे सरकार आणि कारखानदार यांचं स्वाटोलट झालेलं आहे असं आम्हाला वाटतंय। म्हणून आज आम्ही खासदार राज शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि एक रकमी FRP मिळवण्यासाठी जिल्ह्यामध्ये गट ऑफिस बंद हे आंदोलन चालू केलेलं आहे। जोपर्यंत हे कारखाने एक रकमी FRP जाहीर करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या गट ऑफिसला टाळं ठोकणे असेल किंवा इतर आंदोलनाच्या माध्यमातून हे आंदोलन आता सुरूच राहणार आहे। वेळ प्रसंगी कारखान्यावरती सुद्धा आंदोलन करण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मागे राहणार नाहीत। त्यामुळे लवकरात लवकर यावरती कारखानदारांनी निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढी मागणी आम्ही ह्या आजच्या आंदोलनाच्या निमित्तानं करत आहे।